rakaltana, oh rakal, that everything that has breath, praise the Lord. Arakababa, अगर आप में सांस लेने की काबिलियत है तो मुंह खोलकर ओ स्तुति देना शुरू करिएगा. Oh, because it deserves it all. It deserves it. वो योग्य है, वो योग्य था, योग्य है और योग्य रहेगा. आज यहाँ पर oh, the truth himself has arrived. अरकाबलतना, सच्चाई खुद यहाँ पर हमारे पास चल के आया है और वो सच्चाई जीवित खुदा है. अरबासादो रखारदना लेकिन तनया, oh, rest everything is a lie. Oh, rakaltana rekeltania, though the truth of God is above every lie of the enemy. Arabasantuna rakaltana yakora brabasantania. Oh, पवित्र आत्मा से बातें करे, पवित्र आत्मा मेरी सहायता कर ताकि मैं ओ उसके दिल को छूने वाली एक आराधना ओ मैं अर्पण कर सकूं. अरखलतना लेबेतने, मुझे धो ले, मुझे शुद्ध कर. अरखबा सांतनो रोकोरो सेंतनिया. ओ आज का सुबह के दिन प्रभु मैं भूल ना पाऊं और परमेश्वर ना भूल पाए, ऐसी एक आराधना का क्षण ऐसा मनाए प्रभु. अरबा सांतुनी अगरतना, every leaders of this house, oh keep every distractions out of your sight, out of your way. Be steady and begin to host him. Every minister host him, begin to praise him, begin to worship him. Oh रखालतना, हमें गीत के लिए नहीं रुके हैं. ओ ये आराधना गीत से परे है. हालेलुया. रखाबा सोंतनो अल्तना गल्तनी आसमान तुनिया. प्रभु तूने ये हफ्ता किया हुआ सारे उपकारों के लिए धन्यवाद. ओ सारे उपकारों के लिए धन्यवाद. हम योग्य नहीं थे लेकिन आपका प्यार ने हमें योग्य ठहरा है और तूने प्यार उंडेला है, आशीष उंडेला है, मौका उंडेला है प्रभु. एक का बाद एक प्रभु तूने हमें माफ किया है. Oh Father, as far the east is from the west, so have you taken our iniquities away from us, O Lord. अरखबा सादनिया, हमारे अपराधों को तूने हमसे दूर लेके गया है और तूने तेरी धार्मिकता हम पे उंडेला है. अरखबा संतुनिया लगल तुनिए. आज सुबह गुलामों का सुबह नहीं है, ये झुंड गुलामों का झुंड नहीं है, बल्कि ये झुंड जो है परमेश्वर की धार्मिकता को प्राप्त किए हुए झुंड है. इसलिए आराधना देना और रखलतना हमारी जो है कल्चर है, हमारा पोर्शन है, हमारा अधिकार है, हमारा हिस्सा है. अरखा सांतुनी रिगल्तनिया एल्तनी आसोंतोनी कांतुनिया. Oh, give it to him, give it to him. Oh, आराधना. ए सेंटे काना संतने ए aldone Ela santene, o rakaba santene. तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र है. तू सच्चा है प्रभु. ओ तू सच्चा है प्रभु. तू सच्चा है प्रभु. Visit us this morning time. We give you praise. welcome your presence. We welcome your presence, sweet Jesus. Oh Rakasantare, तू सच्चा है प्रभु. We speak to this atmosphere, clear out. Oh, तू सच्चा है.
worship you, Master. Oh, our Master, God of our fathers. Oh, सारे धर्मों को सारे अधर्मों को क्षमा करता है, सारे लोगों को एक ही जीवित खुदा यीशु मसीह अधर्मों को क्षमा करता है, सारे लोगों को। और वो कौन है? तू सच्चा है प्रभु, केवल तू ही सच्चा है। बाकी सारी आवाजें, बाकी सारी संविधान झूठा है, मेरी परिस्थितियां झूठी है। अगर कोई सच्चा है तो केवल तू है, तूने किया हुआ वायदा है। Oh, he's ready to meet you. This is the day of our encounter. तू सच्चा है प्रभु, Holy Spirit, have your way, have your way, have your way, have your way, have your way. तू सच्चा है, ಅವನೇಗ सत्य नित्य दैवम, ಅವನೇ भोले वेरे यारिल्ला, इसके जैसा कोई नहीं है। तू पवित्र है, you are holy, you are holy, you are holy. मधुरमे वच्चातौरवये तेनीलम मधुरमे तूयने तूया आविये. Sing it, come on. Oh tूयने, you're holy, Holy Spirit. तूयने, oh tूयने, तूया आविये. We welcome your presence, Jesus. Be enthroned, O Most High King. We need you. Tu yene, tu yaviye. Oh, hallelujah. Tu yene, tu yene, tu yene, tu yaviye. Roko, eletuni mastuni antuna bastuni astuni alte. Oh, hallelujah. Hey, sing it out. प्यार की उंडेलपन है, प्यार की उमड़ना है, यीशु सिर्फ तेरे लिए प्यार है, तुझसे प्यार है, ओ तुझसे प्यार है, ओ यीशु प्यार है, प्यार तुझसे प्यार है.
मुझे ले चल, आराधना मैं करता हूँ हर घड़ी हर पल, तुझे ढूंढता हुआ तुझे चाहता हुआ, तुझे ढूंढता हुआ. Today is the morning of seekers. Oh, seek His face. Dear church, my brothers, my sisters, look at His face. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे. तू है जहां, oh ले चल मुझे, ले चल मुझे. Mala santonia bokodonie, mala santeria sotoria do. ले चल मुझे, ले चल मुझे. ഞാൻ വരുന്നു, ഞാൻ വരുന്നു, ഞാൻ വരുന്നു, ഞാൻ വരുന്നു. നിന്റെ സാന്നിധ്യം, നിന്റെ സാന്നിധ്യം എനിക്കെല്ലാമാണ്. നിന്റെ സാന്നിധ്യം സിംഹാസന के ले चल मुझे. Oh, cry out, cry out. Oh, rasatana rabasatunie. Blessed are those who are hungry, for they shall be filled. Oh, blessed are those who are thirsty, for their thirst shall be quenched. Blessed are those who are poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. Rashaka satariyo soto. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे. तू है जहां, ले चल मुझे. क्या मैं आपकी आवाज को सुन सकता हूँ? तू है जहां. Come on, sing it out. ले चल मुझे, ले चल मुझे. तू है जहां, ले चल मुझे. वो तेरे सिंहासन के पास, ओ ले चल मुझे. Oh, Yeshua, thank you for your presence. We acknowledge your presence. Thank you for lifting up burdens, O Lord. Oh, thank you, Dada, that burdens are being lifted up. Thank you, Dada, that burdens are being lifted up. Satana, Santana. Thank you that tiredness is being lifted up. Ola Santuna, Ragatuniasme. Hallelujah. Hallelujah.
तालियों के साथ परमेश्वर को स्तुति देना। क्लैप ऑफरिंग, इट्स अ क्लैप ऑफरिंग, इट इज नॉट अ फिलर, इट इज नॉट अ फिलर। कम ऑन, गिव द बेस्ट क्लैप ऑफरिंग। ഉച്ചമുള്ള കൈത്താളത്തോടെ La Santalion की Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. कितना आशीष भरा एक दिन, एक सुबह परमेश्वर ने हमें दान दिया है। हालेलुया। परमेश्वर ने और एक मौका दिया है परिवार समेत हमें एक साथ इकट्ठा होकर उसको स्तुति देने के लिए, उसकी आराधना करने के लिए। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। एक चीज़ मैं आपसे बांटना चाहता हूँ, परमेश्वर के आगमन के बाद जब हम स्वर्ग में जाएंगे, वहाँ पर हम धन्यवाद से रो नहीं सकते, क्योंकि वहाँ पे आंसू नहीं है। हालेलुया। वहाँ पे हम दिल तोड़कर ऐसी का आराधना नहीं दे सकते। वहाँ पे जो है आंसू नहीं है, ऐसी कोई प्रॉब्लम नहीं है। यहाँ पर ये सब मौजूद है, यहाँ पर हम सब कर सकते हैं। हालेलुया। यहाँ पर ऐसा आनंद मनाना है कि धरती पर जो आराधना हम देता है बहुत कीमती होती है। हालेലൂയ। നമ്മൾ ഭൂമിയിൽ കൊടുക്കുന്ന ആരാധന വളരെ കർത്താവിന് പ്രിയമുള്ളതാണ്. അതുകൊണ്ടാണ് അവിടുത്തെ ആരാധന ദൂതന്മാർ കൊടുക്കുന്ന ആരാധനയെക്കാളും നമ്മൾ കൊടുക്കുന്ന ആരാധനയ്ക്ക് അധികം വില തരുന്നത് കർത്താവ്। हालेलूया। इसलिए स्वर्गदूत की आराधना से ज़्यादा परमेश्वर हमारी आराधना को जो है कीमती देता है। हालेलूया। Praise the Lord. Are you with me this morning time? Are your hands ready to clap? Are your feet ready to dance? Are your mouths prepared to sing? हालेलूया। हाथ तालियों के लिए, पैर नाचने के लिए और मुंह जो है उसकी स्तुति के गीत गाने के लिए तैयार है। इससे सबसे बढ़कर क्या हमारा दिल तैयार है? हालेलूया। हम उसकी उपस्थिति में कितने धन्यवाद के साथ रहना है। हालेलूया। ऐसा एक खास महीना परमेश्वर ने दिया है जहाँ पर हम आगे बढ़ रहे हैं। हालेलूया। चाहे आंधी हो या तूफान हो, हम क्या कर रहे हैं? आगे बढ़ रहे हैं, सीधा आगे। और क्यों बढ़ रहे हैं? इसका पीछे कारण क्या है? कोई बता सकता है? कि हमारे खुद के बल से हम आगे बढ़ रहे हैं? नहीं, बल्कि हाँ, सेनाओं का यहोवा हमारे संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, इसलिए हम आगे बढ़ रहे हैं। हालेलुया। अब तैयार हो इसे ऐलान करने के लिए? तैयार हो ये उत्सव मनाने के लिए? हालेलुया। प्रेज द लॉर्ड। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा किसके संग है? कलीसिया गा सकते हैं, वो यहोवा हमारे संग है। वो जो वायदे को, वो यहोवा हमारे संग है। तैयार? याकूब का परमेश्वर, ओ सेनाओं का यहोवा हमारे याकूब का परमेश्वर हमारा ऐलान करें। ओ सेनाओं का यहोवा हमारे याकूब का परमेश्वर हमारा। और एक बार, सेनाओं का यहोवा हमारे याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़। वो जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, वो सर्वशक्तिमान, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग है। वो सर्वशक्ति
क्या विश्वास करते हैं इस चीज को? हम अकेले नहीं है। ओ याकूब का परमेश्वर, ओ सेनाओं का यहोवा, याकूब का परमेश्वर। समंदर को जिसने डुबाया, जंगल से मार्ग को निकाला। समंदर को जिसने डुबाया, जंगल से मार्ग को निकाला। ओ वो यहोवा हमारे संग संग, जो वायदे को करता है पूरा। वो यहोवा समंदर को जिसने डुबाया, जंगल से मार्ग को निकाला। ऐलान करे, ऐलान करे। आपके जिंदगी की कभी आप है मुंह खोलकर परमेश्वर पर आश्रय करकर, जो वायदे को करता है। ओ वो यहोवा हमारे संग है, ओ जो वायदे को करता है पूरा। ओ वो यहोवा हमारे संग है। 1 2 3 4 सेनाओं का यहोवा हमारे संग है। Come on, celebrate. He's our refuge, a blessed help. सेनाओं का यहोवा, ओ याकूब का परमेश्वर। सेनाओं का यहोवा हमारे संग है। ओ लाजर को जिसने जिलाया, ओ come on, लाजर को जिसने जिलाया, ज़काई को जिसने बचाया, और जिसके लिए सब कुछ संभव। Nothing is impossible with the Lord. जिसके लिए सब कुछ संभव। विश्वास करें, वो यहोवा एक साथ मिलकर। Celebrate your God church. Hallelujah, सेनाओं का यहोवा, ओ याकूब का परमेश्वर, ओ सेनाओं का यहोवा। March forward, ओ लाशेकादोरिका देवी, ओ लाबाशेकेदोना, the refuge of mediocre। जिसने आकाश बनाया, जिसने आकाश बनाया, जिसने ये सारी पृथ्वी को बनाई है। और एक बार जिसने वो सर्वशक्तिमान प्रभु है। We are the majority church. The one on our side is greater than the one on the other side. सेनाओं का यहोवा, ओ याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा कर। ओ सेनाओं का यहोवा हमारे संग है, जो हमारे साथ है, शत्रु के साथ जो उससे ज्यादा है। सेनाओं का यहोवा हमारे संग है। Be encouraged this morning. हिम्मत पाइए। Be encouraged this morning. सेनाओं का यहोवा, अल्लाह सोतो लेके जाता। Let go, let go, let go. Every doubt you're holding to, every question you're holding to, let go, let go, let go. The great I am is with us. Hallelujah. वो समंदर को जिसने डुबाया, वो जंगल से माल को निकाला। वो समंदर को जंगल से माल को निकाला। वो समंदर को जिसने डुबाया,
ओ समंदर को जिसने जंगल से मार्ग को निकाला, जो वायदे को करता है पूरा, ओ वो यहोवा हमारे संग संग है। वो यहोवा, एक दो तीन चार, सेनाओं का यहोवा, हालेलुया। आपको पता है आपके पैरों के नीचे कौन है? हाँ? थोड़ा देखो पैर के नीचे कौन है? धूल मिट्टी नहीं, शैतान का कुचला हुआ सर। हम जिस स्टेज पर नाच रहे हैं ना, वो ये हॉल का फ्लोरिंग नहीं, कलवरी पे खास तैयार किया हुआ एक स्टेज है, जहां राजा दी राजा यहूदा के शेर ने उसके सर को कुचल दिया और अपने बच्चों के सामने डाल दिया। तो जब आप नाच रहे हो ना, तो उसको बहुत चोट लग रही है। हालेलुया। आप जानते नहीं जिस परमेश्वर की आप आराधना करते हैं वो कितना सामर्थी है। मेरी तबीयत बहुत खराब थी कल से, आज सवेरे तैयार होने में बहुत मुश्किल हो रही थी, चक्रा सा आ रहा था। तो आप पास्टर जितिन को पूछ सकते हैं। हालेलुया। पर जो लोग मुझे जानते हैं वो ये जानते हैं कि मैं आराधना की जगह चुप नहीं बैठ सकती। सीढ़ियां चढ़ने तक यही सोच रही थी कि आज क्या करेंगे, कैसे कैसे, नहीं हो रहा। शरीर और मन दोनों अलग अलग गति से दौड़ रहा है। बट मैंने बोला क्योंकि जिंदा है, सांस ले रहे हैं, चलो तालियां बजाते हैं। हालेलुया। जब मैं ताली बजा रही थी तो मैं जानती हूँ कि ये सेनाओं का यहोवा मेरे संग संग था। ये आपके सामने कमजोर और चक्कर के साथ नहीं, बहुत खुशी के साथ, बहुत ताकत के साथ खड़ी हूँ। पैर हिलने दो, थोड़ा उसको कुचलो। बहुत सताता है, दुख में डालता है, परेशानियों का सोच देता है, पर आज उसको याद दिला दो कि उसकी जगह किधर है और तुम्हारी जगह किधर है। तैयार है? थोड़े जोश के साथ, उस गोलगोता के जय के साथ। सेनाओं का worship team, pump in some energy this morning for the victory is given to his people. सेनाओं का यहोवा हमारे तुमका परमेश्वर, ओ सेनाओं का यहोवा हमारे तुमका परमेश्वर हमारा उजागर। सेनाओं का यहोवा हमारे तुमका परमेश्वर हमारा उजागर। सेनाओं का यहोवा हमारे तुमका परमेश्वर हमारा उजागर। हालेलुया। सेनाओं का यहोवा हमारे याकूब का परमेश्वर, जिसने सेनाओं का यहोवा, समुद्र को दो में भागा, वो यहाँ मौजूद है। जिसने से मौत को निकाला, वो समंदर को जिसने भागा, वो जंगल से मौत को निकाला, वो समंदर को जिसने
जंगल से मार को निकाला, ओ समंदर को जिसने वो पाला, जंगल से मार को निकाला, ओ जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, वायदे को करता है पूरा, वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे He will fulfill every promise. होगा यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा कर, सेना होगा यहोवा हमारे संग संग, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा कर, सेना होगा यहोवा हमारे संग, हालेलुया परमेश्वर हमारा ऊंचा कर, हालेलुया यहोवा हालेलुया। याकूब का परमेश्वर पड़ोसी को जगा और बोलो सेनाओं का यहोवा हमारे संग, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा कर, हो सेना सेनाओं का यहोवा हमारे संग, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा कर, ओ लाजर को जिसने जिलाया, ओ जक्काई को जिसने बचाया, ओ लाजर को जिसने जिलाया, चलो आज आराधना से कुछ मरे हुओं को जिलाते हैं। अरे लाजर को जिसने जिलाया, come on, जक्काई को Through your worship, let some dead things resurrect in the name of Jesus. आज आपकी आराधना के द्वारा कुछ मरे हुए चीज जिसके जिलाए जाए। लिए सब कुछ संभव, ओ यहोवा, ओ जिसके लिए सब कुछ संभव। Are you ready? One, two. सेना होगा यहोवा हमारे, Break every addiction in the name of Jesus. होगा जैसे आप यहोवा आराधना करें वो सारे लत यीशु मसीह के नाम में टूट जाए। ओ सेना होगा यहोवा हमारे संग, ओ सेना होगा यहोवा हमारे संग संग है, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, हालेलुया, ओ जिसने आकाश बनाया, ओ वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है, ओ वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा ओ सेना होगा यहोवा, ओ याकूब का परमेश्वर, o rese che io dono codiviano deriade, o la caboseriade, e la cola batteria con la da diode, o le che io dono la baba che da diana doni, o corre che tala, o pele, alata, elete, o roco, a poco, a te, alata, o lebe, o sente, o lata, o lampo, o campo, o lebe, o sentura casala, elemento di bastari antone, elemento di antona mantera, elemento di astana lantana, elemento di antana mantera, elemento di antoni antene, elemento di antoni antona, elemento di astana mantana, elemento di antana mantere, elemento di antona manta, elemento di mantana mante, elemento di mantana mantere, elemento di antoni mastere, elemento di antana mantere, elemento di antana mantera, elemento di astana mantera, elemento di mantana mantera, elemento di astana mantera. Oh Jesus, oh Jesus, oh Jesus, hey Jesus, oh Jesus, oh, oh, oh,
we praise, we lift, we worship, we adore, we glorify. Hallelujah. Hallelujah. Oh, hallelujah. Oh, hallelujah. Oh, hallelujah. Oh, hallelujah. Oh, hallelujah. He's the King of Kings. Who's the Lord of Lords? Who's the Prince of Peace? Who's the glory of God? His name is, oh, his name is, oh, his name is, who is the way, who is the truth, who is the life, who is the resurrection, he is the resurrection, Jesus. Ola katana, ole ketele baka, ola botabo nako, makolele, Lilia nono, akadanaka. You're glorious, you're glorious, you are wonderful, you are worthy, you are majestic, you are our King, you are our Lord. We give you worship, we give you praise. Oh, glorious, oh, beautiful, hallelujah, hallelujah, you are wonderful, promise keeper, you're the way maker, you're the glorious Lord, the coming King, soon coming King, who was, who is to come, your kingdom is forever, your kingdom, your power, your glory, your kingdom, be lifted up, be lifted up, be lifted up, be lifted up, in Jubilee, in Kalyan, in Maharashtra, in India, in us, to us, for us. Hallelujah. He's the Prince of Peace. He's the Lord of Lords. He's the Prince of Peace. He's the King of Kings. He's the soon coming King. He's Alpha. He's the Omega. He's the Alpha. He's the Alpha. जो प्रकट होकर आया हुआ परमेश्वर की ആ उपस्थिति, സാന്നിധ്യത്തിന് നന്ദി പറഞ്ഞു. उस उपस्थिति के लिए प्रभु को धन्यवाद दीजिए। Thank you, Lord. Thank you, Lord. എത്ര പേര് ദൈവ സാന്നിധ്യം അനുഭവിച്ചു? कितने लोगों ने प्रभु की उपस्थिति को अनुभव किया? ഞാനൊരു കാര്യം പറയാം. मैं आपसे एक बात बांटता हूँ। കൈയടിച്ചോ എന്നല്ല ഞാൻ ചോദിച്ചു.
मैंने ये नहीं पूछा कि आपने ताली बजाया या नहीं, നൃത്തം ചെയ്തോ എന്നല്ല ചോദിച്ചു. ये नहीं पूछा कि क्या आप नाचे. ഒരു വ്യക്തി ഇവിടെ വന്നു, एक व्यक्ति यहाँ पर आया, ആ വ്യക്തിയെ നിനക്ക് അനുഭവിക്കാൻ കഴിഞ്ഞോ? क्या आप उस व्यक्ति को अनुभव कर पाए? ആ വ്യക്തി ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ സ്പെഷ്യലി എന്തോ റിലീസ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. वो व्यक्ति यहाँ पर अगर आया है तो उसने खास कुछ बात को उंडेला है. ആമേൻ. കർത്താവിന്റെ പ്രത്യേകത എങ്ങനെ? കർത്താവ് ഇവിടെ വന്നാലും സ്പെഷ്യൽ റിലീസ് ചെയ്യും. ये प्रभु की खासियत है, वो जहां पर भी जाता है वहां पर वो खास बातों को उंडेलता है. നമ്മൾ കൈയടിച്ചോ എന്നല്ല ഈ ചോദ്യം. ये सवाल ये नहीं कि क्या हमने ताली बजाया, നീ എക്സ്പീരിയൻസ് ചെയ്തോ? पर क्या आपने उसे अनुभव किया. ഞാനിത് ചോദിക്കാൻ കാരണമുണ്ട്. ये पूछने का एक कारण है. ഒറ്റ നിമിഷം കൊണ്ട് വർഷങ്ങളുടെ പുറകിലേക്ക് ദൈവം എന്നെ കൊണ്ടുപോകും. एक ही क्षण में प्रभु ने मुझे सालों दूर एक अनुभव किया और मुझे ले गया. പാടിയ പാട്ടെന്തുവാ? वो गीत हमने जो गाया, യാഹ്വേ याहवे, अपने आप को प्रकट किया. യാഹ്വേ ആരൊക്കെയാണെന്ന് അതിനകത്ത് പാടി. और वो याहवे कौन कौन है वो हमने गाया. അഭിഷേക്, राफा, റാഫ, എലോഹി, एलोहिम, ഷദായ്, ജൈറ, അഡോണായി. ഇത്രയും മാനിഫെസ്റ്റ് ചെയ്ത് അനുഭവിച്ചിട്ടുണ്ടോ നിങ്ങൾ? ये सारे परमेश्वर के प्रकटीकरण को क्या आपने अनुभव किया है? ഞാൻ നോക്കിയപ്പോൾ ഇതെല്ലാം ഞാൻ അനുഭവിച്ചിട്ടുണ്ട്. അനുഭവിച്ച ഞാൻ ഇവിടെ എത്തിയത്. और जब मैंने अपने जिंदगी की ओर देखा, परमेश्वर के इन सारे खूबियों को मैंने अनुभव किया और तभी मैं यहाँ तक पहुंचा. ഇത് അനുഭവിക്കാതെ ഒരാൾക്ക് ക്രിസ്തീയ ജീവിതം നയിക്കാൻ പറ്റത്തില്ല. और एक व्यक्ति जो इन बातों को अनुभव नहीं कर सकता, वो कभी एक मसीह जिंदगी नहीं जी सकता. ലൈഫിൻ്റെ ഓരോ മൊമെൻ്റ് എടുത്ത് വെച്ച് നോക്കുക. ഇതിലാരെങ്കിലും ആയിരുന്നു കർത്താവ് നമുക്ക്? आपके जिंदगी के हर एक क्षण को परखिए और देखेंगे कि प्रभु कोई तो इनमें से एक रूप में आपके पास प्रकट हुआ. എന്തൊക്കെയാ അഭിഷക്ത പറഞ്ഞേ? याहवे राफा, റാഫ എന്ന് പറഞ്ഞ चंगाई देने वाला. പിന്നെ അടുത്തെന്തോ? एलोहिम, സർവശക്തൻ. सर्वशक्तिमान. അടുത്തത് एल शदाई, ആ എന്തോ? ऑलमाइटी. എലോഹിം സർവ സമീപസ്ഥൻ, एलोहिम जो है सर्व हमारे करीब रहने സകലതിനെയും वाला, വഹിക്കുന്നവൻ. जो സभी बातों को ले चलता है. എൽഷദായി സർവശക്തൻ. एल शदाई जो है सर्वशक्तिमान. അടുത്തത് जायरे എന്ന് പറഞ്ഞ കരുതുന്നവൻ. जो हमारे सारी बातों का देखभाल करता है. അടുത്തത് എന്താ? अडोनाई लॉर्ड, अडोनाई लॉर्ड, हमारा प्रभु. ഇത്രയുമാണ്. ഉടമസ്ഥൻ. वो हमारा मालिक है. ആ ഇത് അനുഭവിക്കാൻ കഴിയാത്തവരാരുണ്ട്? परमेश्वर के इन सारे विशेषताओं ഇതിനകത്ത് को अनुभव करने वाला और कौन है? എലോഹീം എന്ന പേര് നമ്മുടെ ദൈവത്തിൻ്റെ സർവ മഹത്വത്തെയും എന്ന് പറഞ്ഞാൽ സർവ കരുത്തിനെയും കാണിക്കുന്ന. प्रभु का, हमारे परमेश्वर का एलोहिम ये जो नाम है, उस परमेश्वर के सारे महिमा और बल को प्रस्तुत करने वाला नाम है. മഹത്വം കാണിക്കുന്നു. हम परमेश्वर के महिमा को दर्शाने वाला. ഞാൻ ഇവിടെ ഇരുന്നോണ്ട് കർത്താവിനോട് ചോദിച്ചു, और मैं प्रभु से यहाँ बैठकर पूछ रहा था, നിന്റെ മുഴുവൻ മഹത്വവും അല്ലെങ്കിൽ നിന്റെ അത്രയും വലിപ്പം എന്നിൽ കാണിച്ച രംഗം എന്ന് പറ. प्रभु मुझे ये याद दिलाइए कि आपने आपकी पूर्ण महिमा को मेरे ऊपर प्रकट किया, वो क्षण मुझे याद दिलाइए. അതാ എന്നെ കരയിപ്പിച്ച് और वो याद जो है वो मुझे रुला दिया. കാൽവറിയിലോട്ട് നോക്കാൻ പറഞ്ഞു. प्रभु ने कहा कि कलवरी की ओर देख. എടാ, എനിക്ക് ചെയ്യാൻ പറ്റുന്നത് മൊത്തം കൂടെ ഞാൻ കാണിച്ച സ്ഥലമാണ്. मैं जो भी कर सकता हूँ वो पूर्ण तरीके से मैंने करके दिखाया, वैसा जगह है कलवरी. അവിടെ കിടന്നുകൊണ്ട് ദൈവം പറഞ്ഞ സകലതും നിവർത്തിയായി. उस स्थान पर रुककर प्रभु ने कहा कि सब कुछ पूर्तिकरण हो गया है. സകലതും നിവർത്തിയായി എന്ന് പറഞ്ഞു.
वो जगह जहां पर उन्होंने कहा कि सब पूरा हो चुका। നമുക്ക് പറ്റിയ എന്താണെന്നറിയോ? हमसे क्या हो गया? നമ്മൾ കാൽവറിയുമായിട്ട് വലിയ അടുപ്പമില്ല. हमको कलवरी से ज्यादा करीबी नहीं है। സകലതും നിവർത്തിയായ ഇടം കാൽവറിയാണെങ്കിൽ अगर सब कुछ पूरा किया हुआ जगह वो कलवरी है, നിനക്ക് വേണ്ടുന്നെല്ലാം ചെയ്തു തരാൻ പറ്റുന്നിടം കാൽവറിയാണ്. तो आपको जो भी चाहिए उसको सब संभव करने वाली जगह वो कलवरी है। പറഞ്ഞ പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हो? കർത്താവ് ഇങ്ങോട്ട് നമ്മളോട് പറയുന്നു, സകലതും നിവർത്തിയായ സ്ഥലം കാൽവറിയാണ്. परमेश्वर हमसे सामने से कह रहा है कि सब कुछ पूरा हुआ जगह वो कलवरी है, നമ്മളോട് പറയുന്ന കൽവറിയിലോട്ട് നോക്കാൻ. और हमसे कहता है कि वो उस कलवरी की ओर देख। അങ്ങനെയെങ്കിൽ वैसा है तो നമ്മുടെ സകല കാര്യവും സാധിപ്പിച്ചെടുക്കാൻ പറ്റുന്ന സ്ഥലം കാൽവറിയാണ്. तो हमारे सारे बातों को हम संभव करा ले, उसके लिए एक ही जगह है वो कलवरी है। നമ്മൾക്ക് കാൽവറിയുമായിട്ട് ഡീപ്പസ്റ്റ് ബന്ധമുണ്ടെങ്കിൽ अगर हमको कलवरी के साथ गहराई का एक रिश्ता है തീർച്ചയായിട്ടും നമ്മുടെ സകല കാര്യങ്ങളും സോൾവ് ആവും. तो यकीन से कहता हूं कि हमारे सारे बातों का सुझाव हमको वहां मिलेगा। കാൽവറിയുമായിട്ട് എന്താ പൂർണ്ണ ബന്ധം എന്ന് പറയുന്നത്? तो जब कहा जाता है कलवरी के साथ वो गहरा रिश्ता, उसका अर्थ അതൊരു क्या വലിയ है? സബ്ജക്റ്റ് എങ്കിലും ഒരു വാക്ക് ഞാൻ പറയാം. बड़ा विषय है पर एक शब्द मैं कहता हूं। നിനക്ക് യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ കാൽവറി നോക്കണം. आपको यीशु को अगर प्रभु करके पुकारना है तो आपको कलवरी की ओर देखना। കാൽവറി അറിയാൻ പറ്റാത്തവൻ വിളിക്കുന്ന കർത്താവ് വിളി കർത്താവല്ല. कलवरी के ओर देखे बिना जो यीशु को प्रभु पुकारता है वो प्रभु उसे स्वीकार नहीं करेगा। ഞാൻ പറയുന്നത് മനസ്സിലാവുന്നു? क्या आप समझ पा रहे हो? ഒരുവൻ കർത്താവെന്ന് വിളിക്കുകയും യേശുവിനെ കാൽവറിയെ അവൻ അറിയത്തില്ലെങ്കിൽ അവന്റെ വിളി വെറുതെ. एक व्यक्ति अगर यीशु को प्रभु पुकारता है पर अगर वो कलवरी को स्वीकार नहीं कर सकता तो उसका प्रभु जो पुकार है वो व्यर्थ हो जाता അതുകൊണ്ടാണ് है। റോമറിൽ നമ്മളോട് പറഞ്ഞത്, इसके लिए रोमियो के पत्री में हमसे कहा നിങ്ങൾ വായ് കൊണ്ട് കർത്താവെന്ന് വിളിച്ചാൽ മാത്രം പോരാ, आप आपके जुबान से प्रभु ऐसा पुकारना काफी नहीं। റോമർ 10:9 रोमियो का पत्री 10वां अध्याय उसका 9वां ഹൃദയം आयत। കൊണ്ട് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കണം അവൻ എനിക്ക് വേണ്ടി മരിച്ചുവെന്ന്. आप आपके हृदय में उसे जानकर अंगीकार करें और अपने मन से विश्वास करें कि वो आपका प्रभु है। ആ വാക്യം ഒന്ന് പറയാം. कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुओं में से जिलाया तो तू निश्चय उद्धार पाएगा। എന്റെ ചോദ്യം, मेरा വായ് കൊണ്ട് അപ്പ കർത്താവെന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ കാൽവറി അറിയണോ? तो अगर अपने मुंह से आपको प्रभु जानकर पुकारना है तो क्या आपको कलवरी जानना जरूरी है या नहीं? കാൽവറിയിലെ രക്ഷ അറിയണം, कलवरी का उद्धार जानना है, കാൽവറിയിലെ വീണ്ടെടുപ്പ് അറിയണം. कलवरी का उद्धार जानना है। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? വിട്ടുപോയി. പാപമോചനം അറിയണം, पाप की मुक्ति को जानना है വീണ്ടെടുപ്പ് ഉദ്ധാരണം. और आपके उद्धार को जानना है। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? നിനക്ക് തന്നെ പറ്റിയ ശാപത്തിൽ നിന്നുള്ള വിടുതൽ എന്താണെന്നറിയണം. श्राप में से आपको मिला हुआ छुटकारे को आपको जानना है। അപ്പൊ കാൽവറി നമുക്ക് രക്തം ജയം പറഞ്ഞു പോകാൻ പറ്റുന്ന സിമ്പിൾ ഒരു സബ്ജക്റ്റ് അല്ല. तो हम रक्त में जय ये कहकर ऐसे ही आगे बढ़ने का जगह नहीं है कलवरी। ഞാൻ കർത്താവെന്ന് വിളിച്ചതുകൊണ്ട് കാൽവറി ആയില്ല. मैंने प्रभु को पुकार लिया इसके लिए कलवरी मुझे समझ गया, ऐसा നീ नहीं हो सकता। കർത്താവെന്ന് വിളിച്ചതിന്റെ കരുത്ത് വെളിപ്പെടുന്നത് നീ കാൽവറി അറിയുമ്പോഴാണ്. और जब आप कलवरी को अंगीकार करके स्वीकार कर लेते हैं तभी प्रभु इस नाम का बल आपके इसमें से प्रकट होता है। ഞാൻ പറഞ്ഞ മനസ്സിലായോ? क्या आप समझ पा रहे हो? നീ യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിക്കുന്നതിന് ഒരു കരുത്തുണ്ട്. आप यीशु को प्रभु पुकारते हैं उसके पीछे एक बल है। നീ കർത്താവെന്ന് പറയുമ്പോൾ പലതും റിലീസാകണം. आप जब प्रभु पुकारते हो बहुत सारी बातें वहां पर उंडेल दी जानी ഇതെന്താ चाहिए। സംഭവിക്കാത്തത്? ये क्यों संभव नहीं होता? കാൽവറിയെ നമ്മൾ ഗ്രഹിച്ച് അകത്ത് കേട്ടിട്ടില്ല.
हमने कलवरी को ग्रहण करते हुए हमारे अंदर अंगीकार नहीं किया। കൽവറിയെ ഗ്രഹിക്കും തോറും നീ ആള് മാറും. कलवरी को जितना ज्यादा आप ग्रहण करोगे आप परिवर्तित होते रहोगे। കൽവറി മനുഷ്യത്വം ദൈവത്വത്തിലേക്ക് പൂർണ്ണമായിട്ട് തിരിഞ്ഞ സ്ഥലമാണ്. कलवरी वो जगह है जहां पर मनुष्यत्व पूर्ण तरीके से दैविकता की ओर बदल गया था। ഒന്നുകൂടെ ഞാൻ പറയാം. और एक बार कहता हूं, യേശു കർത്താവിന്റെ മനുഷ്യത്വം തിരിഞ്ഞ് ദൈവത്വത്തിന്റെ പൂർണ്ണതയിലേക്ക് മാറിയ സ്ഥലമാണ് കൽവറി. कलवरी ऐसी जगह है जहां यीशु मसीह के अंदर की वो मानवता पूरी तौर से अलौकिक या दैविक बन गई थी। ആമേൻ. അപ്പം പൂർണ്ണ ദൈവമായവൻ तो जो प्रभु पूर्ण പൂർണ്ണ परमेश्वर है, മനുഷ്യനായി ഈ ഭൂമിയിലേക്ക് വന്ന് वो इस धरती पर सिद्ध मनुष्य बनकर आया। മനുഷ്യത്വത്തെ മുഴുവനെ കംപ്ലീറ്റ്ലി ക്ലോസ് ചെയ്തവിടെ मानवता को वहां पर गाड़ कर पूर्ण तरीके से खत्म कर दिया എന്നിട്ടൊരു ദൈവത്വം പൂർണ്ണമായിട്ട് വെളിപ്പെട്ടു. और फिर दैविकता वहां से प्रकट हुई। തൊടാൻ പറ്റാത്തൊരു ദൈവത്വം, एक दैविक व्यक्ति जो जिसको छू नहीं सकता, എപ്പോഴും കാണാൻ പറ്റാത്തൊരു ദൈവത്വം, एक अलौकिक व्यक्ति परमेश्वर जिसे हर वक्त देख नहीं सकते, എപ്പോഴും ഇടപെടാൻ പറ്റാത്തൊരു ദൈവത്വം, एक अलौकिक रूप जिस परमेश्वर को हर वक्त നമുക്ക് हम वार्तालाप नहीं कर കാത്തിരിക്കേണ്ട ഒരു सकते। ദൈവത്വം. ഞാൻ പറഞ്ഞത് മനസ്സിലാവുന്നു? क्या आप समझ पा रहे हो? എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൂതൻ ശിഷ്യന്മാർക്ക് തൊടാൻ പറ്റുന്ന ഒരു ദൈവത്തെ നമുക്ക് കിട്ടിയില്ല. इसका मतलब जिस परमेश्वर को चेले लोग छू पाए वैसे देवत्व हमको नहीं मिली, അത് മാറ്റം വന്നത് കൽവറിയില്ല. और उसका बदलावट उस कलवरी में हुआ। ഞാൻ പറഞ്ഞ പറ്റി കിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हो? ശിഷ്യന്മാർ തൊട്ടോണ്ടിരുന്ന ദൈവം, चेलों ने जिस परमेश्वर को छुआ, ശിഷ്യന്മാർ അടുത്തിരുന്ന ദൈവം, चेले जिस परमेश्वर के साथ करीब ശിഷ്യന്മാർ बैठे, ഇടപാട് നടത്തിക്കൊണ്ടിരുന്ന ദൈവം, चेले लोग जिस परमेश्वर के साथ चल रहे थे, ആ ദൈവം മാറി. वो प्रभु परमेश्वर बदल गया। നമുക്ക് തൊടാൻ പറ്റത്തില്ല, हम उसे छू नहीं सकते, നമുക്ക് കാണാൻ പറ്റത്തില്ല, हम उसे देख नहीं सकते, നമുക്ക് കേൾക്കാൻ പറ്റത്തില്ല. हम सुन नहीं सकते। അങ്ങനെ ഒരു ദൈവത്വത്തിലേക്ക് മാറി. वैसे एक देवत्व की ओर वो बदल गया। ആമേൻ. आमीन। എന്നിട്ട് और फिर നമ്മളിൽ വസിക്കാൻ പറ്റുന്ന ഒരു ദൈവമായി. और वो ऐसा एक परमेश्वर बन गया जो हमारे अंदर निवास कर सकता है। ഈ മാറ്റമാണ് നടന്നത്. ये बदलावट वहां पर हुआ। ശിഷ്യന്മാർക്ക് ഉള്ളിൽ കിട്ടിയില്ല, चेले लोगों को वो उन्हें उसके अंदर नहीं प्राप्त कर അവർക്ക് पाए, കൂടെ കിട്ടി. पर चेलों को वो साथ में मिला। നമുക്ക് ഉള്ളിൽ കിട്ടി. पर हमको वो हमारे अंदर मिल गया। ഞാൻ പറഞ്ഞത് മനസ്സിലായോ? क्या आप समझ पाए? കാൽവറി പഠിച്ചെങ്കിലേ ഇത് കിട്ടുള്ളൂ. कलवरी को आप पढ़ेंगे तो ही ये समझ में കാൽവറിയിലാണ് ഇത് आएगा। നടക്കുന്നത്. कलवरी में ये हुआ है। നമ്മൾ ആഗ്രഹിക്കുന്നു കൂടെ വരാൻ. हम चाहते हैं कि वो हमारे साथ आए। കാൽവറിയിലെ കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നു ഉള്ളിൽ വരാൻ. कलवरी का परमेश्वर चाहता है वो आपके अंदर आ എത്ര जाए। പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग समझ पा रहे നിനക്ക് हैं? ആഗ്രഹം തൊടണമെന്നാ. आप चाहते हो कि वो आपको छुए। കാൽവറിയിലെ ക്രിസ്തുവിനെ നിന്റെ അകത്ത് വസിക്കണം. कलवरी का मसीह की इच्छा आपके अंदर निवास करना। നിന്റെ ആഗ്രഹം ഒരു സൗഖ്യം വേണമെന്നാ. आपकी इच्छा एक चंगाई के लिए പക്ഷെ है, നിന്റെ ശരീരത്തിന് രൂപാന്തരം വരണമെന്നാ അവന്റെ ആഗ്രഹം. पर आपका शरीर में एक रूपांतर आ जाए, അതിന് वो है അവൻ उसकी ഉള്ളിൽ इच्छा। വസിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. और उसकी इच्छा है कि वो आपके अंदर विराजमान हो കാൽവറി जाए। നിന്റെ കാഴ്ചപ്പാട് മാറുന്ന സ്ഥലമാണ്. कलवरी आपका दृष्टिकोण बदलने वाला जगह കാൽവറി है। നിന്റെ ദർശനം മാറുന്ന സ്ഥലമാണ്. कलवरी आपका दर्शन बदलने वाला जगह है। കാൽവറി നിന്റെ രക്തഞ്ഞു വെളിപ്പാട് മാറുന്ന സ്ഥലമാണ്. कलवरी आपके प्रकटीकरण को बदलने वाला जगह എത്ര है। പേർക്ക് പിടികിട്ടുന്നുണ്ട്? कितने लोग समझ पा रहे हैं? ഇന്ന് ഞാനത് പ്രസംഗിക്കാനല്ല ആഗ്രഹിക്കുന്നത്. मैं आज उसके बारे में प्रचार नहीं करना പക്ഷെ चाहता, കാൽവറി കാണിച്ചപ്പോ ഞാൻ ഞെട്ടിപ്പോയി. पर जब मुझे कलवरी दिखाया मैं वहां पर डर गया। ദൈവത്തിന്റെ മുഴുവൻ മഹത്വവും സകല കരുത്തും ദൈവം വെളിപ്പെടുത്തിയ സ്ഥലമാണ് കാൽവറി. परमेश्वर ने अपने सारे महिमा को और सामर्थ को प्रकट किया हुआ स्थान है कलवरी। അതുകൊണ്ട് നമുക്ക് കാൽവറിക്ക് അപ്പുറത്ത് ഇനി ഒരു ആവശ്യമില്ല. इसलिए कालवरी के पार हमारी कोई और जरूरत है ही नहीं। അതുകൊണ്ട് യേശു നമ്മളോട് ചോദിച്ചത്, इसके लिए यीशु ने हमसे ഇനി पूछा, ഞാൻ വീണ്ടും ക്രൂശിക്കപ്പെടണം क्या मैं फिर से क्रूसित हो जाऊं? എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രൂശീകരണത്തിന് അപ്പുറത്ത് ഇനി വേറൊന്നില്ല. उसका मतलब उस कलवरी के क्रूसित होने के पार और कुछ है ही नहीं। നമ്മൾക്ക്
കാൽവരി ഒരു സിമ്പിൾ വിഷയം, हमारे लिए कलवरी बहुत ही एक साधारण विषय है, പക്ഷേ സ്വർഗത്തിന് അത് സിമ്പിൾ വിഷയമല്ല. पर परमेश्वर के लिए वो एक साधारण विषय नहीं. ആ ഒരു ദർശനം നമ്മുടെ അകത്ത് കയറണം. वो एक दर्शन हमारे अंदर हमको ग्रहण करना है, അത് കയറാതെ, और वो हम अगर ग्रहण नहीं कर അത് पाए, നമ്മൾക്ക് ഗ്രഹിക്കാൻ കഴിയാതെ, अगर हम उसे पूर्ण तरीके से ग्रहण ना ഞാൻ कर पाए, തീർച്ചയായിട്ടും പറയാം, ഒരു സൗഖ്യം അതിന്റെ പൂർണ്ണ നിലയിൽ അനുഭവിക്കാൻ കഴിയത്തില്ല. मैं आपको कहता हूं कि एक चंगाई को उसके पूर्णता में आप अनुभव नहीं कर पाओगे. ആമേൻ. आमीन. കാൽവറി നിനക്ക് സൗഖ്യം അനുഭവിക്കാൻ പറ്റുന്ന സ്ഥലമാണ്. कलवरी वो जगह है जहां पर आप चंगाई अनुभव कर सकते हो. കാൽവറി നിനക്ക് ജയം കാണാൻ പറ്റുന്ന സ്ഥലമാണ്. कलवरी वो जगह है जहां पर आप जय को अनुभव कर सकते हो. കാൽവറി നിനക്ക് അത്ഭുതങ്ങൾ കാണാൻ പറ്റുന്ന ഒരു സ്ഥലമാണ്. कलवरी वो जगह है जहां पर आप अद्भुत कार्यों को देख ഞാൻ सकते हो. എന്തിനാ ഇങ്ങനെ പറഞ്ഞെടുത്തെന്നറിയോ? ये मैं क्यों आपसे कह रहा हूं? കാൽവറി ഇങ്ങനെയൊക്കെയാണെന്ന് कलवरी ये सब है. വരും ദിവസങ്ങളിൽ പഠിക്കുമ്പോൾ आगे के दिनों में जब हम पढ़ेंगे और അത്ഭുതങ്ങൾ ഇവിടെ നടക്കണം. अद्भुत कार्य यहाँ पर होना है, അപ്പൊ നിങ്ങളുടെ പ്രതീക്ഷയ്ക്കകത്ത് അത് കയറണം. तो आपके उम्मीदों के अंदर ये बातें बढ़ जाए. നിങ്ങൾ ഒരു ചെറിയ പിക്ചർ കാണുന്ന പോലല്ല കാൽവറിയെ കാണേണ്ടത്. कलवरी को एक साधारण कोई चित्र देखने के रूप में ना देखे. ഞാൻ കഴിഞ്ഞ ദിവസം നമ്മൾ ഈ ബൈബിള് വായിക്കുന്ന ഇതുണ്ടല്ലോ, അത് വായിച്ചപ്പോൾ ഒത്തിരി എന്നെ ബലപ്പെടുത്തിയ 1-2-3 കാര്യങ്ങൾ. और हमने फेथ टॉक में बाइबल रीडिंग जो शुरुआत किया उसमें मुझे सामर्थ्य दिया 2-3 बात है. യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നിങ്ങൾ പഠിച്ചാൽ, अगर यीशु मसीह के बारे में आप पढ़े, ഒരു വയസ്സ് മുതൽ 30 വയസ്സ് വരെ യേശു ഒന്നും ചെയ്തില്ല. पहले उम्र से 30 के उम्र तक यीशु मसीह ने कुछ नहीं किया. ചെയ്തോ? क्या कुछ किया? മറിയയുടെ കയ്യിലിരുന്ന കുഞ്ഞു വല്ലതും ചെയ്തോ? मरियम के हाथ में जो बच्चा था, क्या उसने कुछ किया? യോസഫിന്റെ കൈക്ക് പിടിച്ച് പള്ളിയിൽ പോയ കുഞ്ഞു വല്ലതും ചെയ്തോ? यूसुफ के हाथ को पकड़कर मंदिर में गया और बच्चे ने कुछ किया? ചെയ്തോ? नहीं. പിന്നെ എന്തിനാ ഇപ്പൊ ഈ ഉണ്ണിയേശുവിനെ വെച്ചോണ്ട് അത്ഭുതം ചെയ്തു? पर अभी भी ये लोग जो है उस शिशु यीशु को रखकर वो अद्भुत कार्य क्यों कर रहे हैं? യേശു ചെറുപ്പത്തിൽ ചെയ്തില്ല. यीशु ने उस बचपन में नहीं किया. ഇപ്പോഴത്തെ പുള്ളികളെല്ലാം കൂടി ഉണ്ണിയേശുവിനെ വെച്ചോണ്ട് അത്ഭുതം ചെയ്യും. पर ऐसे बहुत लोग हैं जो उस शिशु यीशु को रखकर वो अद्भुत कार्य कर रहे हैं. യേശു പറഞ്ഞു, यीशु ने कहा, 30-ാം വയസ്സിൽ അപ്പൻ നിയോഗം കൊടുത്തപ്പോൾ അത്ഭുതം ചെയ്യാൻ തുടങ്ങി. 30 की उम्र में जब पिता ने नियुक्तपन दिया तभी वो अद्भुत कार्य करने लगा. അപ്പൊ യേശുവിന് ഈ ഭൂമിയിൽ അത്ഭുതം ചെയ്യണമെങ്കിൽ അപ്പന്റെ നിയോഗം വേണം. तो यीशु को अगर इस धरती पर अद्भुत कार्य करना है, पिता का नियुक्तपन जरूरी है. ഞാൻ പറഞ്ഞ പിടി കിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हो? ജ്ഞാനത്തിന്റെ കുളത്തിൽ നിന്നുണ്ട്, ആ യോർദാൻ നദിയിൽ നിന്നുണ്ട് അപ്പന്റെ ഒരു പ്രഖ്യാപനം, ഇവൻ എൻ്റെ പ്രിയപുത്രൻ, ഇവനിൽ ഞാൻ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. അവിടെ മുതലായി യാത്ര തുടങ്ങുന്നത്. यीशु मसीह के बपतिस्मा का जगह वो यर्दन नदी में बपतिस्मा हुआ, तब पिता ने उसके ऊपर एक ऐलान किया कि ये मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं अत्यंत प्रसन्न हूं. उसके बाद यीशु अद्भुत कार्य करने लगा. ആന്നല്ലോ. यस. പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हो? ഇതൊക്കെ ഞാൻ വരും ദിവസങ്ങളിൽ പ്രസംഗിക്കും. आने वाले दिनों में इसके बारे में सब मैं प्रचार करूंगा. ഒന്ന്, നമ്മൾ മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശ ക്രിസ്തു നമ്മളിലിരിക്കും. पहली बात, महिमा की आशा मसीह हमारे अंदर निवास कर रहा है. यस. ബൈബിളിലെ വാക്യമാണല്ലോ, परमेश्वर के वचन में लिखा, കൊലോസിയൻസ് ചാപ്റ്റർ 1:27. जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञान हो कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है, और वह यह है कि मसीह जो महिमा की आशा है तुम में रहता है. आमीन. അതിന്റെ ക്ലോസുകൾ അവിടെ ഉണ്ട്, അത് നമ്മൾ പ്രസംഗിക്കും. और वहां पर उसके शर्त है, कंडीशंस है, वो हम फिर पढ़ेंगे.
മഹത്വത്തിൻ്റെ പ്രത്യാശ ക്രിസ്തു നിങ്ങൾ കർത്താവ് എന്നിൽ ഇരിക്കുന്നെന്ന് വിശ്വസിക്കുന്ന ഒരു കരം ഒന്ന് ഉയർത്തി. जितने लोग ये विश्वास करते हैं कि प्रभु मेरे अंदर निवास करते हैं, वो अपने हाथ को उठाए. കർത്താവ് എന്നിൽ ഇരിപ്പുണ്ടെന്ന് ഉറപ്പുള്ളവർ प्रभु मेरे കൈ अंदर നല്ലതായിട്ട് है. ഉയർത്തണം. वो विश्वास करने वाले लोग अच्छे से हाथ को उठाए. കർത്താവ് എന്നിൽ ഇരിപ്പുണ്ടെങ്കിൽ, अगर प्रभु मेरे अंदर निवास है, കർത്താവ് എവിടെ വന്നാലും അവിടെ അറ്റ്മോസ്ഫിയർ മാറും. वो प्रभु जहां पर भी आएगा वहां का वातावरण बदल जाएगा. ഓക്കെയാണ്. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഇതിനകത്ത് വന്ന് ഇതിൻ്റെ അറ്റ്മോസ്ഫിയർ മാറണ്ടായി. तो वैसा है तो मेरे अंदर आया वो प्रभु आए तो इसका अंदर का वातावरण भी बदलना चाहिए. കർത്താവ് വരുന്നിടത്ത് അറ്റ്മോസ്ഫിയർ മാറുമെങ്കിൽ, प्रभु जहां आता है उस जगह का वातावरण अगर बदल जाएगा. ആർക്കെങ്കിലും സംശയമുണ്ടോ കർത്താവ് വരുന്നിടത്ത് അറ്റ്മോസ്ഫിയർ മാറുമെന്ന്? क्या किसी को कोई शक है कि प्रभु जहां आता है वहां का वातावरण बदलता है या नहीं? नहीं. ബൈബിളിൽ കർത്താവ് എവിടെയൊക്കെ വന്നിട്ടുണ്ടോ അവിടെ എല്ലാ അത്ഭുതം നടന്നിട്ടുണ്ട്. वचन में जहां पर भी प्रभु आए हैं वहां पर सब अद्भुत कार्य हुआ है. അല്ലേ? यस. എന്നാൽ ചിലയിടത്ത് എന്തോ ചെയ്യാൻ പറ്റില്ല. पर कुछ जगहों पर वो क्या नहीं कर पाया. അതിന്റെ കാരണം എന്താ? उसका कारण क्या था? അവരുടെ अविश्वास. അവിശ്വാസം. അപ്പൊ ഇതിന് കുഴപ്പമുണ്ടെങ്കിൽ അറ്റ്മോസ്ഫിയർ മാറുമോ? तो अगर इसके अंदर कोई संकट है तो क्या वहां का वातावरण, इसके अंदर कोई गड़बड़ी है तो क्या उसका वातावरण बदलेगा? ഇല്ല. नहीं. ഇപ്പൊ ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞിട്ട് കാര്യമില്ല. तो वो मेरे अंदर विराजमान है ये कहना सिर्फ काफी नहीं. ഇതിന്റെ ഗഡുബടി മാറ്റണം. इसके गड़बड़ को हमको हटा देना है. പക്ഷെ മെയിൻ ദൂത് അതല്ല. पर सच की वाणी ये है, ഇരിക്കുന്ന കർത്താവാണെന്നല്ല, മഹത്വത്തിന്റെ പ്രതീക്ഷയാണെന്ന്. अंदर हमारे अंदर प्रभु नहीं पर उसका नाम कहा गया महिमा की आशा विराजमान है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ മഹത്വം നമ്മളിൽ നിറയണം. ओ, इसका अर्थ हमारे अंदर महिमा भर जानी है അത് പുറപ്പെടണം. और वो वहां से निकल कर എന്തുകൊണ്ട് आना है. നടക്കുന്നില്ല? ये क्यों नहीं हो रहा? നമ്മൾ കുടിയിരിക്കുന്ന കർത്താവും വചനം പറയുന്ന കർത്താവും തമ്മിൽ വ്യത്യാസമുണ്ട്. हमने जो हमारे अंदर प्रभु को विराजमान करवाया है और वचन में जो प्रभु के बारे में कहा गया है ये दोनों अलग है. ഞാനിത് പ്രസംഗിക്കും. इसके बारे में मैं प्रचार ഞാൻ करूं. കഴിഞ്ഞ ദിവസം പറഞ്ഞപ്പോൾ പറഞ്ഞു, पिछले बार जब मैंने सेवकाई की तब मैंने आपसे कहा ദൈവം നമുക്ക് തന്ന രൂപം അവന്റെ രൂപം. हमको जो परमेश्वर ने रूप दिया वो उस परमेश्वर का रूप है. ദൈവത്തിന്റെ രൂപം എന്തോ? परमेश्वर का रूप क्या है? പറ. ആരാ? അവൻ തത്വത്തിന്റെ പ്രതിമയും സകല സൃഷ്ടികൾക്കും ആദ്യജാതൻ. അങ്ങനെ ഒരു വാക്യമുണ്ട്. ആ വാക്യം ഒന്ന് എടുക്കാവോ? ഞാൻ ആ റെഫറൻസ് വിട്ടുപോയി. അതന്നെ കൊലോസ്യ ലേഖനം തന്നെ. कुलुस्से का पत्री पहला अध्याय उसका 15वां आयत, वह तो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप. അത് മതി, അത് മതി. ആരാ? യേശു परमेश्वर का प्रतिरूप. അദൃശ്യനായ ദൈവത്തിന്റെ प्रतिरूप. അപ്പൊ ദൈവത്തിന് ഒരു രൂപം ഉണ്ടെങ്കിൽ ആ രൂപം ആരാ? तो परमेश्वर का अगर कोई रूप है तो वो कौन है? യേശു മസീഹ്. यीशु मसीह है. പഴയ നിയമത്തിൽ വെളിപ്പെട്ട മുഴുവൻ ദൈവത്തിന്റെ രൂപം എന്താ? पुराने करार में प्रकट हुआ परमेश्वर का वो सारा रूप कौन है? അപ്പൊ ഹാനോക്കാരുടെ കൂടെ നടന്നേ. तो हानो किसके साथ चला? यीशु मसीह के साथ. എന്നും ആദമും ഹവ്വയും കണ്ടതാരെയാ? तो हर शाम आदम और हव्वा ने किसको देखा? ആർക്ക് പിടികിട്ടി? किसको समझ पा रहे? നോഹയുടെ പെട്ടകത്തിന്റെ വാതിലടച്ചാരാ? नूआ के उस नाव के दरवाजे को किसने बंद किया? എത്ര പേർക്ക് പിടികിട്ടി? कितने लोग समझ पा रहे हैं? ആമേൻ. അപ്പൊ കർത്താവിനൊരു പിക്ചർ ഉണ്ടെങ്കിൽ
സ്വർഗത്തിലെ അപ്പൻ ഒരു പിക്ചർ ഉണ്ടെങ്കിൽ അതാണ് പുത്രനായ യേശു ക്രിസ്തു. तो परमेश्वर पिता परमेश्वर का अगर एक रूप है तो वो है प्रभु यीशु मसीह। അബ്രഹാമിന് പ്രത്യക്ഷനായതാരാ? इब्राहिम के सामने कौन प्रकट हुआ? അബ്രഹാമിന്റെ വീട്ടിൽ വന്നതാരാ? इब्राहिम के घर पर कौन आया? യാക്കോബ് മല്ല് പിടിച്ചതാർക്കാ? याकूब किससे लड़ रहा था? പിടികിട്ടുന്നവർ ചാടിപ്പിടിയത്. जो समझ पा रहे हो उसे प्राप्त कर लीजिए। നിനക്കത് പിടിക്കാൻ കഴിയും. आप उसे पकड़ सकते हैं। നിനക്കത് പിടിക്കാൻ കഴിയും. आप उसे पकड़ सकते അബ്രഹാമിന്റെ हो। വീട്ടിൽ വന്നവൻ നമ്മുടെ വീട്ടിൽ വരും. इब्राहिम के घर पर जो आया वो हमारे घर पे आएगा। उसे पकड़ लीजिए। യേശുവിനെ പിടി. यीशु को पकड़ लो। നിന്റെ വീട്ടിൽ വരുന്ന സർവശക്തനാരാ? ये आपके घर पे आने वाला वो सर्वशक्तिमान कौन है? ദൈവം. वो सर्व परमेश्वर है പുത്രനായ യേശു ക്രിസ്തു. और उसका नाम पुत्र यीशु मसीह है। എത്ര പേർക്ക് ദൂത് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग इस वाणी को समझ पा रहे हैं? അവൻ ദൈവമായതുകൊണ്ടാ वो परमेश्वर है इसलिए നിന്റെ അടുക്ക വരുന്നത്. वो तेरे पास आता है। ആമേൻ. आमेन। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। എത്ര പേർക്ക് ദൂത് പിടികിട്ടി? कितने लोग इस वाणी को समझ पा रहे हैं? അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ യേശു എന്ന് പറയുന്നതിനെ നിങ്ങൾ ധരിക്കുന്ന പോലെ ധരിച്ചു വിടല്ലേ. इसके लिए आप जब यीशु पुकारते हो, आपने जिसको ग्रहण किया है सिर्फ वो कहकर नहीं छोड़ना। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे हैं? അവിടെ ഒരു കുഞ്ഞിന്റെ ഫോട്ടോ വെച്ചേക്കുന്നു പോയേക്കല്ലേ. वहां पर एक शिशु का फोटो रखा है, वो देखकर उसके पीछे नहीं जाना। അവിടെ ഒരു അമ്മയുടെ മടി കുഞ്ഞു കിടക്കുന്നു പോയേക്കല്ലേ. वहां पर एक माँ के मांडी पे बच्चा जो है लेटा है, उसको देखकर नहीं जाना। കണ്ട അമ്മമാരുടെ മടി കിടക്കുന്നവനല്ല എന്റെ ദൈവം. मेरा परमेश्वर वो नहीं कि कोई भी माँ के गोद में ऐसे ही पड़ा रहता है। നിങ്ങൾക്ക് അമ്മമാരുടെ മടിയിൽ താലോലിക്കാൻ കിട്ടുന്ന ഒരു സാധനമല്ല യേശു. किसी भी माँ के गोद में आप लाड कर ले, ऐसा आपको ये परमेश्वर उपलब्ध नहीं है। വരച്ചു വെക്കുന്നവൻ അവിടെ വെച്ചു. जिसने उसको चित्र बनाया वो बना कर रख എന്റെ सकता है। യേശു അതിനപ്പുറത്താ. मेरा यीशु उससे भी पार है। എന്റെ യേശു അതിനപ്പുറത്താ. मेरा यीशु उससे भी पार है। എന്റെ യേശു അതിനപ്പുറത്താ. मेरा यीशु उससे पार है। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? क्या आप समझ? അകത്ത് യേശു ഇല്ലാത്തതുകൊണ്ടോ ഓടുന്നു. आपके अंदर यीशु नहीं है, इसके लिए इनके सब पीछे भागते हो। അകത്ത് യേശു ഉള്ളതിന് രൂപം വേണ്ട. जिसके अंदर यीशु है उसको एक रूप के पीछे जाने की യേശു जरूरत അകത്ത് नहीं। വസിക്കുന്നവന് രൂപം വേണ്ട. जिस व्यक्ति के अंदर यीशु निवास करता है उसको कोई रूप की जरूरत नहीं। വേണോ ആകാശേ? क्या हमको कोई रूप चाहिए? നമ്മുടെ അകത്ത് യേശു ഉണ്ട്. हमारे अंदर यीशु है। ആമേൻ. आमेन। എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग समझ पा रहे हैं? കർത്താവ് ആർക്കോ വേണ്ടിയാണല്ലോ ഈ ദൂത് കൊണ്ടുവരുന്നത്. प्रभु किसी के लिए तो भी इस वाणी को दे रहा ഇത് है। കേട്ടിട്ട് നീ തിരിച്ചു പോകുമ്പോ ചിന്തിക്കണം, ये सुनकर आप जब लौटोगे तो ये सोचना, നമ്മുടെ ദൈവം हमारा परमेश्वर സർവശക്തനായ ദൈവം सर्वशक्तिमान കണ്ടവന് परमेश्वर, വരച്ചു വെക്കാൻ കൊടുക്കുന്ന ദൈവമല്ല. वो ऐसा परमेश्वर नहीं कि कोई भी ऐरा गहरा उसका चित्र बनाकर रख सकता है। ഗതികെട്ട ശരീരമുള്ള ഒരു രൂപമല്ല എൻ്റെ യേശു. मेरा यीशु का रूप कोई भी एक साधारण एक जो है ऐसे ही कोई शरीर नहीं है। കണ്ടവൻ നീണ്ട താടി വെച്ച് വരച്ചു വെച്ച ഒരു രൂപമല്ല എൻ്റെ യേശു. जो है जिसके भावना में आया उसने बड़े दाढ़ी को लगाया, इसके लिए वैसा रूप नहीं है यीशु അത് का। മൈക്കലാഞ്ചലോടെ വരച്ചില്ല. वो माइकल एंजेलो ने चित्र बनाया, അയാളുടെ അമ്മാച്ചന്റെ പടം വരച്ചു उसने വെച്ചത്. उसके रिश्तेदार का चित्र बनाया। അത് എൻ്റെ യേശു അല്ല. वो मेरा यीशु नहीं, എൻ്റെ യേശു അതിനും അപ്പുറത്താ. मेरा यीशु उसके पार है। ബൈബിള് പറയുന്നവൻ 10,000ങ്ങളിൽ ओ, സുന്ദരൻ. वचन कहता है कि वो 10,000 से अधिक सुंदर है। 10,000ങ്ങളിൽ സുന്ദരൻ. 10,000 से अधिक അവന്റെ सुंदर കണ്ണ് है। അഗ്നിജ്വാലയ്ക്കൊത്ത കണ്ണുള്ള, उसका आग अग्नि के समान है മാറത്ത് പൊൻകച്ച കെട്ടിയവൻ, और उसके मार में कमर में पित्तल का सोने का है, കാല് വെള്ളോടിന് സദൃശം. और उसका पैर जो है ब्रॉन्ज में है। ആസ്മാനാദ്യ വെള്ളോട് റെവലേഷൻ ചാപ്റ്റർ 1 ഹസ്മനാദ്യാദന പ്രൗഢഭ. യേശു ആര്? അറബ ഹസ്മനാദ്യ. പലരുടെ യേശു ഇപ്പോഴും വളർന്നിട്ടില്ല. बहुत लोगों के यीशु अभी तक बड़ा भी नहीं हुआ, അവരുടെ യേശു ഇപ്പോഴും കുഞ്ഞാ. उनके लिए यीशु अभी भी छोटा है। എടാ അത് തോട്ടിക്കളടാ. अरे उसे उठा के फेंक दो। എന്റെ യേശു സർവശക്തനാ. मेरा यीशु എന്റെ सर्वशक्तिमान है। യേശു സർവശക്തനാ. मेरा यीशु सर्वशक्तिमान है। യേശു
സമീപസ്ഥന. मेरा यीशु वो सर्व समीप रहता है. ഓ രക്തം എന്റെ യേശു സർവവ്യാപിയാ. मेरा यीशु सारे जगहों पर व्यापार रहता है. आला राधा राबासिया അസ്മനാദിയാദ അടകതന പ്രൗഢഭ ज़ाथाराबाला वन वन അസ്മനാദിയാദന പ്രൗഢഭ. ऐसा खारामानासी. ഒന്ന് വായിച്ചത് വാസന. प्रकाशित वाक्य पहला अध्याय उसका 14वां आयत. हाँ. उसके सिर और बाल हाँ. श्वेत ऊन वर्णपाले के समान उज्जवल थे. എന്താ ദിവസനം പറഞ്ഞേ? श्वेत ऊन ആ वर्णपाले के समान उज्जवल അതെ എന്റെ थे. യേശുവിന്റെ തലമുടി. ये मेरे यीशु का बाल ഗതികെട്ട है. തലമുടിയല്ല, कोई भी एक गंदा कोई बाल नहीं, വൃത്തികെട്ട താടിയല്ല, ऐसे ही कोई खराब दाढ़ी കണ്ടു नहीं. പഠിയണത്. ये देख के सीखो. തന്റെ അടയാളം വരക്കട്ടെ, जिसके अंदर धैर्य है ये रूप തന്റെ को वो അടയാളം बनाए. വരക്കട്ടെ. जिसके अंदर धैर्य है ऐसे रूप को वो बनाए. आमीन. അസ്മനാദിയാദന പ്രൗഢഭ. ഇനി അടുത്ത പറ. और उसकी आंखें हाँ. आग की ज्वाला के समान थी. വരക്കട കണ്ണ്. बनाओ कोई उस आंख को. ആ അടുത്ത. उसके पांव उत्तम पीतल के समान थे, come on. जो मानो भट्टी में तपाया गया है. വായിര് യേശു വരാ. ये पढ़िए कि यीशु कैसा है. और उसका शब्द बहुत जल के शब्द के समान था. നിക്കട്ടെ ഒന്ന് ചിന്തിച്ചേ. सोचिए ഇങ്ങനെ ഒരു കർത്താവ് നമുക്കുള്ളപ്പോ हमारे लिए जब ऐसा एक प्रभु है ഗതികെട്ടതിന്റെ പുറകെ എന്തിനാ പോകുന്നത്? जो है, जो बेबस लाचार है, उसके पीछे हम क्यों जाएंगे? ഇപ്പൊ നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ പിക്ചർ യോഹന്നാൻ കൊടുത്തേക്ക കണ്ട तो हमारे परमेश्वर का चित्र यूहन्ना ने दिया. കണ്ടിട്ട് കൊടുത്ത उसने देखा है और फिर लिखा അവന് है. വെളിപ്പെട്ടെന്ന് उसके सामने वो प्रकट हुआ. പോയി കണ്ട പൗലോസ് പറയാ എനിക്കിത് എഴുതാൻ പറ്റത്തില്ലെന്ന്. वहां जाकर देखा हुआ पौलुस कहता है मैं इसके बारे में लिख नहीं सकता. എനിക്കിത് എഴുതാനുള്ള നിയോഗമില്ല. ओ, ये लिखने का नियुक्तपन मेरे ऊपर ഇത് नहीं है. നിയോഗമുള്ളവൻ വരുന്നുണ്ട്. और इसका नियुक्तपन लेकर एक दूसरा व्यक्ति आ ഇത് रहा है. നിയോഗമുള്ളവന് മാത്രം കാണുന്ന, और ये वो ही व्यक्ति देख सकता है जिसके ഇത് ऊपर वो नियुक्तपन है. തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവൻ കാണുന്ന. जिसको चुना गया है सिर्फ वो ही देख നീ सकता है. ചുമ്മാ കുത്തി വരച്ചതല്ല ഇത്. ऐसे ही किसी ने भी चित्र नहीं बनाया है. ഓ നീ ചുമ്മാതെ ഉണ്ടാക്കി വെച്ചല്ലേ ഇത്. किसी ने भी ऐसे ही उसको नहीं बनाया है. ആമേൻ. എത്ര പേർക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്? कितने लोग समझ पा रहे हैं? ഞാൻ ഇതെന്തിനാ പറഞ്ഞ എനിക്ക് അറിയത്തില്ല. मुझे नहीं पता कि मैंने ये പക്ഷെ क्यों आपसे ആത്മാ എന്നോട് പറയാൻ പറഞ്ഞു. पर पवित्र आत्मा ने कहा कि ये मैं आपसे बांटू. നമ്മുടെ അകത്തിരിക്കുന്ന കർത്താവാരാ? हमारे अंदर निवास करने वाला तो नहीं प्रभु कौन करता है? ये है वो प्रभु. മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശ എന്ന് പറഞ്ഞപ്പോ എന്താ ചിന്തിച്ചേ? जब महिमा की आशा कही तो आपने क्या सोचा? ഒന്നിന്റെ 16 വെളിപ്പാട് 16वां आयत भी पढ़ेंगे. वह अपने दाहिने हाथ में 7 तारे लिए हुआ था ആ और उसके मुख से तेज 2-धारी तलवार निकलती थी. ആ उसका मुंह ऐसे प्रज्वलित था हाँ. जैसा सूर्य कड़ी धूप के समय चमकता है. ഏതെങ്കിലും ചിത്രകാരൻ ഇത് പറ്റുമോ വരയ്ക്കാൻ? क्या कोई भी चित्रकार ऐसे मेरे प्रभु का चित्र बना सकता है? ഏതെങ്കിലും ഒരുത്തന് ഇത് ഉണ്ടാക്കി വെക്കാൻ പറ്റുമോ? क्या कोई भी इस चित्र को बना कर रख सकता है? ഇതേ ഈ പറഞ്ഞ കർത്താവ് ഇതേ മഹത്വത്തോടെ എവിടെ ഇരിപ്പുണ്ട്? ये जो प्रभु के बारे में कहा है इस महिमा के साथ वो कहां पर निवास है? मेरे अंदर. ഈ വെളിപ്പാടിൽ എഴുതി വെച്ച അതേ ദൈവം യോഹന്നാൻ കണ്ണുകൊണ്ട് കണ്ട അതേ മഹത്വത്തോടെ എന്റെ അകത്തിരിപ്പുണ്ട്. ये प्रकाशित वाक्य में जो प्रभु के बारे में कहा गया है, जो यूहन्ना ने प्रकटीकरण में देखा, उसी महिमा में वो मेरे अंदर निवास है. ആമേൻ. എത്ര പേർക്ക് പിടികിട്ടുന്നുണ്ട്? कितने लोग ये समझ पा रहे हैं? ഞാൻ ഇതെന്തിനാ പറഞ്ഞെന്നറിയോ? ये मैंने आपसे क्यों कहा? ഈ കർത്താവ് അകത്തിരിക്കുന്നത് അറിയണമെങ്കിൽ നിന്റെ വീണ്ടും ജന്മം തപ്പണം ആദ്യം.
ये प्रभु आपके अंदर निवास है, ये अगर आपको जानना है तो आपके उद्धार के बारे में आपको परखना है। വീണ്ടും ജനനത്തിന് നീ ക്രൂശിലെത്തണം. और आपको मसीह में अगर जन्म लेना है तो आपको कलवरी पर आना पड़ेगा। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? ഈ അകത്തിരിക്കുന്ന കർത്താവിനെ നിനക്ക് വെളിപ്പെടുത്തി തരണമെങ്കിൽ നിനക്ക് ആത്മാവ് വേണം. അത് പോൾ പറയും. पौलुस कहता है कि आपके अंदर जो प्रभु है, अगर आपको वो प्रकट होकर आना है तो पवित्र आत्मा की आपको जरूरत है। അപ്പൊ യേശുവിനെ കാണണമെങ്കിൽ എന്തോ വേണം? तो अगर यीशु को देखना है तो आपको क्या जरूरत പറ. है? എന്തോ വേണം? पवित्र आत्मा। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വേണം. आपको परमेश्वर की आत्मा की जरूरत है। പക്ഷെ ആത്മാവ് ഉണ്ടെങ്കിൽ കർത്താവിനെ കാണാം. अगर पवित्र आत्मा आपके पास है तो आप प्रभु को देख सकते हो। आमीन। പിടികിട്ടുന്നുണ്ടോ? क्या आप समझ पा रहे ഞാൻ हैं? പറഞ്ഞതിന്റെ ഉദ്ദേശം മനസ്സിലായോ? मैंने जो कहा उसके उद्देश्य को क्या आप समझ पाए? ആത്മാവ് ഉണ്ടെങ്കിലേ കർത്താവിനെ കാണാൻ പറ്റൂ. अगर आपके अंदर पवित्र आत्मा है तो ही आप प्रभु को देख सकते हो। ഏത് കർത്താവിനെ? किस प्रभु को? यहाँ पर जो लिखा गया है, വെളിപ്പാട് 1:14 മുതൽ 16 വരെ വായിച്ച യേശുവിനെ, प्रकाशित वाक्य पहला अध्याय 14वें आयत से 16वें आयत तक जिस परमेश्वर के बारे में कहा താടിയുള്ള गया, ഗതികെട്ട ഒരു യേശുവിനെ കാണാമെന്നല്ല, ऐसा एक यीशु नहीं जिसका दाढ़ी बढ़ गया और ऐसे ही कोई लाचार अवस्था में है, മഹത്വത്തിൽ നിൽക്കുന്ന യേശുവിനെ. पर इस महिमा में निवास करने वाला यीशु को ബൈബിള് വായിര് എങ്കിലേ പിടികിട്ടു. वचन पढ़िए तो ही समझ में आएगा। യേശുവിന്റെ ഉയർത്തെഴുന്നേൽപ്പിന് ശേഷം यीशु मसीह के जिलाए जाने के बाद ദൈവത്തിന്റെ ശിഷ്യന്മാരാരും परमेश्वर के चेले कोई भी ഗതികെട്ട യേശുവിനെ കണ്ടില്ല. उन्होंने कोई एक लाचार यीशु को नहीं देखा। എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രൂശി കിടക്കുന്ന തല്ലുകൊണ്ട തുപ്പുകൊണ്ട യേശുവിനെ കണ്ടില്ല. उसका अर्थ कलवरी पर मार खाया, जिसके मुंह पर थूका गया, वैसा एक निर्बल यीशु को नहीं देखा പിന്നെ അവര് उन्होंने। കണ്ട യേശു ആരാ? पर उन्होंने देखा हुआ यीशु कौन है? പോള് കണ്ട ഈ യേശുവിനെ, पौलुस ने इस यीशु को देखा, പത്രോസ് കണ്ടത് ഈ യേശുവിനെ. पत्रोस ने इस यीशु को അതുകൊണ്ട് देखा। ഈ പത്രോസ് എന്താ പറഞ്ഞ്? इसके लिए पत्रोस ने क्या ഞങ്ങൾ कहा? ക്രിസ്തുവിനെ മഹിമ കണ്ട സാക്ഷികൾ. हमने मसीह के महिमा को देखे हुए गवाही है। ആമേൻ, ആമേൻ. आमेन। ഇപ്പോഴും നമ്മൾ ആ തല്ലുകൊണ്ട് ചരിഞ്ഞു കിടക്കുന്ന യേശുവിനെ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുക. हम आज भी इच्छा करते हैं कि मार खाकर एकदम निर्बल बैठा हुआ उस यीशु को हम देखें। നമ്മളെ അങ്ങനെയൊക്കെ വന്ന് കാണാനല്ല യേശുവിന് ആഗ്രഹം. यीशु की ये इच्छा नहीं कि उस अवस्था में आकर നമ്മുടെ हमारे മുമ്പിൽ सामने പ്രകടമാകുന്നത് हमारे सामने जो प्रकट होता है, തുപ്പേറ്റവനല്ല, जिसके मुंह पर थूका गया वो നമ്മുടെ नहीं, മുമ്പിൽ പ്രകടമാകുന്നത് हमारे सामने जो प्रकट അടി होता है, കൊണ്ടിട്ട് പ്രതികരിക്കാത്തവനല്ല, मार खाकर भी जो है बदला नहीं लेने वाला, നമ്മുടെ ऐसा മുമ്പിൽ नहीं। പ്രതികരിക്കുന്നത് हमारे सामने जो प्रकट होता है, യോഹന്നാൻ കണ്ട यूहन्ना ने जिसे देखा, അഗ്നിജ്വാലയ്ക്കൊത്ത കണ്ണുള്ളവൻ, जिसकी आंखें अग्नि के तेज के समान है, യോഹന്നാൻ കണ്ടത് यूहन्ना ने जिसे ഓ देखा, രക്ഷകൻ, ഹല്ലേലൂയ, മഹത്വത്തിന്റെ അങ്ങേ അറ്റത്ത് നിൽക്കുന്ന जो महिमा के उस ऊंचे स्तर में निवास करता है, അതേ യേശുവിനെ, उसी यीशु को, അതേ യേശുവിനെ उसी यीशु ഞാൻ को എന്റെ വെളിപ്പാടി കാണും. मैं मेरे प्रकटीकरण में ഞാൻ देखूंगा, ആത്മാവിൽ അത് കാണും. मैं आत्मा में उसे ഞാൻ देखूंगा, ആത്മാവിൽ അത് ദർശിക്കും. मैं आत्मा में उसे देखूंगा। ഓ സകതന പ്രൗഢബാ ബബാ, आमेन। അന്തരാദിയാതന പ്രൗഢബാ ബബാ, അടകതന പ്രൗഢബാ, അസ്മനാദിയാതന പ്രൗഢബാ, അടകതന പ്രൗഢബാ ബബാ. യെസ് യെസ് യെസ്, വെളിപ്പെട്ട് വരട്ടെ കർത്താവ്. प्रभु आपके सामने प्रकट ये होकर आए। आशा, इस हफ्ते, ഈ മാസം इस महीने में കർത്താവ് വെളിപ്പെടുന്ന, प्रभु प्रकट होगा, ആത്മാവിൽ വെളിപ്പെട്ട് വരുന്ന, आत्मा में प्रकट होकर आएगा, ആത്മാവിൽ നിങ്ങൾ കാണുന്ന, आत्मा में आप देखें ആത്മാവിൽ उसे, നിങ്ങൾ പിടിക്കുന്ന, आत्मा में आप उसे पकड़ ले, ആത്മാവിൽ നിങ്ങൾ ഇന്ററാക്ട് ചെയ്യുന്ന आत्मा में आप उससे बातें ഒരു करें, മാസമായി മാറട്ടെ. ऐसा एक महीना बन जाइए। കതന പ്രൗഢബാ ബബാ, उड़ाबल हर तला അസ്മനാദിയാതന പ്രൗഢ, അസ്മനാദിയാതന പ്രൗഢബാ.
വർഷങ്ങളായി നമ്മുടെ അകത്തിരിക്കുന്ന सालों से जो हमारे अंदर है, നമ്മൾ കർത്താവ് എന്ന് വിളിച്ചപ്പോൾ, जिससे हमने प्रभु जब നമ്മൾ पुकारा, അംഗീകരിച്ചപ്പോൾ, हमने जब उसे നമ്മൾ अंगीकार किया, കാൽവരിക്ക് കീഴടങ്ങിയപ്പോൾ, हम जब कलवरी के अधीन आ നമ്മുടെ गए, അകത്ത് വന്ന हमारे अंदर जो ഈ आया, മഹത്വമുള്ള കർത്താവ് ये महिमा भरा प्रभु ആ ആത്മാവിൽ വെളിപ്പെടാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. वो आत्मा में आपके पास प्रकट ആത്മാവിൽ होना നമ്മുടെ चाहता മുമ്പിൽ है। വെളിപ്പെടാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. आत्मा में वो हमारे पास प्रकट അവിടെ होना ഇവിടെ चाहता है। സ്വപ്നം കണ്ടു, അവിടെ ഇവിടെ സ്വപ്നം കണ്ടു, इधर उधर का सपना देखा, ആരൊക്കെ എന്തൊക്കെയോ കണ്ടു. किसी ने तो कुछ और देखा। അങ്ങനെ കണ്ടെന്നല്ല ബൈബിള് പറയുന്നത്. वचन ये नहीं कहता कि उसे आत्मा ऐसा उन्हें देखा कानिकू। गया। आत्मा तुझे दिखाएगा, ആത്മാവ് നിന്നെ കാണിക്കൂ. आत्मा तुझे ആത്മാവ് दिखाएगा। കാണിക്കുന്ന യേശു യഥാർത്ഥ യേശു. जो यीशु तुझे आत्मा दिखाता है वो सही यीशु है। ആത്മാവ് മനുഷ്യനെ കാണിക്കത്തില്ല. ओ, आत्मा कभी भी मनुष्य को नहीं दिखाएगा। മനുഷ്യരൂപം കാണിക്കാനല്ല ആത്മാവ് വരുന്നത്. आत्मा इसलिए नहीं आया ताकि यीशु के मनुष्य के दैव रूप को रूप दिखाए, कानिकान वो आत्मा है। आपको यीशु का दैवत्व का रूप ദൈവത്തിന്റെ दिखाएगा, മഹത്വം കാണിക്കാനാ वो परमेश्वर के महिमा को ഓ दिखाएगा। ആത്മാവ് വരുന്നത്. इसलिए आत्मा आता है। ബാബാ ബാബാ ശാന്തരാദിയ അസ്പനാദിയാദന പ്രൗഢബാബ ശബദന പ്രൗഢബാബ പ്രാർത്ഥിച്ചാട്ട് आप प्रार्थना करो। ഇന്നിവിടെ വിടുന്നതിന് മുമ്പ് आज यहाँ से लौटने से എനിക്കൊന്ന് पहले വെളിപ്പെട്ട് വരണം എന്ന് പറ. मुझे प्रकट होकर आइए। ആത്മാവെ വെളിപ്പെട്ട് വരണം. आत्मा प्रकट होकर आ ആത്മാവെ जाए। നീ വെളിപ്പെടണം. എനിക്ക് आत्मा आप मेरे लिए प्रकट हो എനിക്ക് जाए। യേശുവിനെ വെളിപ്പെടുത്തി തരണം. आत्मा मुझे आप यीशु को प्रकट करके എനിക്ക് दिखाओ, വെളിപ്പെടുത്തി തരണം. मुझे आप प्रकट कर देना। എന്താ യോഹന്നാൻ പറഞ്ഞ സുവിശേഷത്തിൽ? सुसमाचार में यूहन्ना ने क्या കുറച്ചു कहा? കഴിഞ്ഞാൽ ലോകത്തിന് എന്നെ കാണാൻ പറ്റത്തില്ല. कुछ समय के बाद दुनिया मुझे नहीं देख യേശു पाएगी। പറയ എനിക്ക് കാണാൻ പറ്റത്തില്ല. യോഹന്നാൻ 14 यूहन्ना 14वां अध्याय ഓ, यीशु कहता വായിക്ക്. है കുറച്ചു കഴിഞ്ഞാൽ ലോകത്തിന് എന്നെ കാണാൻ പറ്റത്തില്ല. कुछ समय बाद ये दुनिया मुझे देख नहीं നിങ്ങൾക്ക് എന്നെ पाएगी, കാണാൻ പറ്റും. पर तुम मुझे देख पाओगे। ആർക്ക്? ओ, कौन? ആത്മാവുള്ളവർക്ക്. जिसके अंदर आत्मा है, ആത്മാവുള്ളവർക്ക്. जिसके अंदर आत्मा है, അല്ലാത്തവർക്ക് പറ്റത്തില്ല. उसके अलावा कोई नहीं നിനക്ക് देख എന്തിനാ सकता। ആത്മാവ് കിട്ടിയത്? तुझे आत्मा क्यों दिया രണ്ടാം गया? ഭാഷ പറയാനല്ല, तो अन्य भाषा कहने के लिए नहीं, മഹത്വമുള്ള കർത്താവിനെ കാണാൻ. जो महिमा में निवास करने वाला परमेश्वर को യേശുവിന്റെ देखने के लिए, ദൈവത്വം നിനക്ക് കാണിച്ചു തരാൻ. यीशु के देवत्व को देखने के അവന്റെ लिए, ദൈവത്വത്തിന്റെ മഹത്വം നിനക്ക് കാണിച്ചു തരാൻ. उस यीशु के देवत्व के महिमा को देखने के लिए പ്രാർത്ഥിയുടെ ദൈവത്തോട് आप परमेश्वर से प्रार्थना ആത്മാവിനെ करें, എനിക്ക് തരാൻ. मुझे आत्मा दीजिए। യേശുവിനെ കാണുന്ന ആത്മാവിനെ, यीशु को दिखाने वाले आत्मा मुझे യേശുവിനെ दे। കാണുന്ന ആത്മാവിനെ, यीशु को दिखाने वाले आत्मा मुझे യേശുവിനെ दीजिए। കാണിക്കുന്ന ദൗത്യമുള്ള ഒരു ആത്മാവിനെ यीशु को दिखाने का नियुक्त पर എനിക്ക് रखने वाली താ आत्मा കർത്താവേ. मुझे दीजिए എനിക്ക് प्रभु, താ. मुझे എനിക്ക് दीजिए। അന്യഭാഷ മാത്രം പറഞ്ഞാ പോരാ. मुझे अन्य भाषा कहना काफी എനിക്ക് नहीं, യേശുവിനെ കാണണം. मुझे यीशु को देखना, യേശുവിന്റെ മഹത്വം കാണണം. यीशु की महिमा देखना है। ബാബാ ശാന്തരാദിയ അട്ടകതന പ്രൗഢ ബാബാ ശബദന പ്രൗഢ ബാബാ അന്തുരി ദിയാദല പ്രൗഢ. യെസ് 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 ഓ ശബല ഹതുരാദിയ को दिखाने, അന്തരാ ദിയാദല പ്രൗഢ അട്ടകതന പ്രൗഢ ബാബാ. ഓ വ്യാപരിക്കട്ടെ. वो यहाँ पर कार्य ആത്മസാന്നിധ്യം करे, വ്യാപരിക്കട്ടെ. आत्मा की उपस्थिति ഒരറ്റം कार्य മുതൽ करे, മാറാറ്റം വരെ एक एंड से दूसरे യേശുവിനെ एंड तक। കാണുന്ന ആത്മസാന്നിധ്യം, यीशु को देखने वाली आत्मा, യേശുവിനെ കാണുന്ന ആത്മസാന്നിധ്യം, यीशु को देखने वाली आत्मा की മഹത്വമുള്ള उपस्थिति, യേശുവിനെ, महिमा भरा हुआ यीशु को, ദൈവത്വമുള്ള യേശുവിനെ, जो यीशु दैवत्व है, യേശുവിന്റെ ദൈവത്വത്തെ, यीशु के दैवत्व അതിന്റെ को, മഹത്വത്തെ उसके महिमा को, കാണുന്ന ആത്മാവിന്റെ സാന്നിധ്യം, उसको दिखाने वाली आत्मा की आत्मा में उपस्थिति, पकड़ता। आत्मा का उंडेलपन, ഒരറ്റം മുതൽ മാറാറ്റം വരെ एक एंड से दूसरे ഈ एंड तक ഹോളിൽ വ്യാപരിക്കട്ടെ. इस हॉल में व्यापार हो जाए। അട്ടകതന പ്രൗഢ ബാബാ ആന്തരാ ദിയാദല പ്രൗഢി ഉടയാ ദുരാ ഹസ്ബനെ ദിയാന അംദുരി ദിഗദൽ പ്രൗഢ ബാബാ ആസ്വാ ദിയാദന ഉടിയാ ദുരാ സേ ആസ്വൻ ഗൗഡ ബഹസി ആംദുരി ഹസ്മനാദി അഡർ തുരാ ഹസ്വന जुगा थना हसंदरे यस यस यस
ആത്മാവ് വിളിച്ചു പറയുന്നു, आत्मा ये कह रहा है, നിന്റെ തലമുറയെ നശിപ്പിച്ച, आपके पीढ़ियों बच्चों को നിന്റെ जिसने नाश തലമുറയെ किया, അടിച്ചോണ്ട് പോയ, आपके बच्चों को जिसने मार നിന്റെ कर चुरा ले തലമുറയെ लिया, നിന്നിൽ നിന്ന് പറിച്ചു കളഞ്ഞ आपके बच्चों को जिसने वहां से चुरा कर ले गया, ആ പൈശാചിക മണ്ഡലത്തെ, वो शैतान के स्तर को, പൈശാചിക वो അധികാരത്തെ शैतान के अधिकार को, പൊളിക്കാൻ കഴിയുന്ന ഒരു ആത്മമണ്ഡലം उसे तोड़ने वाला एक ഈ आत्मा की ഹോളിനകത്ത് स्तर ഇറങ്ങിയിട്ടുണ്ട്. इस हॉल में उतरा है। അട്ടകഥന പ്രൗഢബാബ, അട്ടകഥന പ്രൗഢബാബ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ. താങ്ക് യു ജീസസ്. ഈ വരുന്ന സോങ് ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ചിലരോടുള്ള പ്രവചനം. ये गीत जो हम अभी गाने वाले हैं, ये कुछ लोगों के लिए नबूवत की वाणी है। तू मेरा अपना यीशु प्रभु, मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु, तू मेरा अपना यीशु प्रभु, मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु, है कितनी सुंदर तेरी आंखें जो हर समय देखे मुझे. അവിടെ എന്താ പാടിയേ? यहाँ पर क्या गाया है? പാടിയേ പറ. है कितनी सुंदर സുന്ദർ तेरी आंखें ആ जो हर समय, മനോഹരമായ കണ്ണ്. वो सुंदर आंखें, ആ കണ്ണ് ചിലരെ നോക്കിയപ്പോ കരിഞ്ഞുപോയി. वो आंख जब किसी और को जब देखा वो राख हो गए थे, അഗ്നി ജ്വാലയ്ക്കൊത്ത കണ്ണാണ്. क्योंकि उसकी आंख अग्नि के ज्वाला के समान है। കുറവുള്ള നമ്മളെ നോക്കിയപ്പോ കരിഞ്ഞില്ല. पर हमारे अंदर जो कमियां हैं, हमको जब उसने देखा हम राख नहीं हुए। പാപമുള്ള നമ്മളെ നോക്കിയപ്പോ, हम जो पापी है, जब उसने हमको देखा हम राख नहीं हुए। ഹിന്ദി കുറവെന്ന് പറയുന്ന ഒരു അത് പോരാ. പാപമുള്ള അശുദ്ധിയുള്ള നമ്മളെ നോക്കിയിട്ട് हम जो पापी है, अशुद्ध है, हमको जब उसने देखा हम राख नहीं നമ്മള് हुए, കരിഞ്ഞു പോയില്ല. हम राख नहीं हुए। പകരം ആ കണ്ണിൽ നമുക്ക് മനോഹരമുള്ളതായി, पर बदले में वो आंख हमारे लिए वो सुंदर बन गई നമ്മളെ രൂപപ്പെടുത്തുന്നതായി, और हमको वो रूप देने वाला बन നമ്മളെ गया, ബലപ്പെടുത്തുന്നതായി, हमको बल देने वाला बन गया, നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്ന കണ്ണായി. हमसे प्यार करने वाली आंखें बन गई। ഈ ബോധത്തോടെ വേണം അത് പാടാൻ. इस समझ के साथ इस गीत को गाइए, ചുമ്മാ വിടരുത്. ऐसे नहीं गाना। ചിലരോട് പ്രവചിക്കരുത്. कुछ लोगों के लिए नबूवत की वाणी है। ആമേൻ. പാടിക്കട്ടെ. तू मेरा अपना यीशु प्रभु, मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु, तू मेरा अपना यीशु प्रभु, मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु, है कितनी सुंदर तेरी आंखें जो हर समय देखे मुझे. है कितनी सुंदर तेरी आंखें जो हर समय देखे. Niente spondam Yeshunata, niente spondam Yeshunata, niente spondam Yeshunata, oh Yeshunata, niente spondam Yeshunata.
कितनी सुंदर तेरी आंखें, जो हर समय तू मेरा अपना, तू मेरा अपना यीशु प्रभु। ओ मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु, तू मेरा अपना यीशु प्रभु। ओ मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु। जो हर समय देखे मुझे, है कितनी सुंदर है कितनी सुंदर, ओ तेरी आंखें, ओ है कितनी सुंदर तेरी आंखें, जो हर समय, ओ है कितनी सुंदर, ओ फादर देखे मुझे, है कितनी, ओ तेरी आंखें, है कितनी सुंदर, हर समय देखे मुझे, ओ है कितनी सुंदर। ഇതുപോലെ മനോഹരമായൊരു കണ്ണു വേറെയില്ല. इतनी सुंदर और कोई आंखें है ही नहीं। എപ്പോഴും എന്നെ നോക്കിടുന്ന നിന്റെ കണ്ണുകൾ എത്ര സൗന്ദര്യം. है कितनी सुंदर तेरी आंखें जो हर वक्त मुझे देखती है। ഞാൻ അങ്ങയെ നോക്കുന്നതിനേക്കാൾ കൂടുതൽ സമയം നീയാണ് എന്നെ നോക്കുന്നത്. पिता, मैं मेरे आंखों से आपको देखने से ज्यादा समय आपकी आंखें मुझे देखती है। 24 മണിക്കൂറും 365 ദിവസവും എന്നെ നോക്കാൻ മാറ്റി വച്ചിരിക്കുന്ന കണ്ണ്. 365 दिन 24 घंटे मुझे देखने के लिए रखा गए हुए आंखें। ആ കണ്ണ് നമ്മുടെ കുറവുകൾ കാണുന്നുണ്ട്. वो आंखें हमारे बलहीनताओं को, कमियों को देखता है। നമ്മുടെ തെറ്റുകൾ കാണുന്നുണ്ട്. हमारे गलतियों को देखता है। നമ്മൾ റൂട്ട് മാറുന്നത് കാണുന്നുണ്ട്. हम रास्ते से भटक गए वो देखता है। നമ്മൾ അവന് ഇഷ്ടമില്ലാത്ത വഴിയിലൂടെ തിരിയുന്നത് കാണുന്നുണ്ട്. उसकी इच्छा के विरुद्ध के मार्ग के और हम जा रहे हैं वो देखता है। ദഹിപ്പിക്കാം वो हमको राग कर सकता है, ചെയ്തില്ല. पर उसने किया नहीं। സോ നമ്മൾ പാടണം. तो हमको ये गाना, इतनी सुंदर, तो
तो हमको ये गाना चाहिए कि है कितनी सुंदर तेरी आंखें। ഒരു തലമുറ ആ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാൻ കഴിയാതെ പോയി. एक पीढ़ी उस आंख के सामने रुक नहीं पाई। ഒരു തലമുറ കരിഞ്ഞു പോയി. एक पीढ़ी उसके आंखों के सामने राख हो ഒരു गई। തലമുറ ഭൂമിക്ക് കീഴിൽ പോയി. एक पीढ़ी इस जमीन के नीचे चली गई। ആ കൂട്ടത്തിലാകാൻ നമ്മൾ हम उस झुंड में से एक नहीं होना। ഇല്ല, വിട്ടില്ല. नहीं, प्रभु ने उसकी अनुमति ना दी। അവന്റെ കണ്ണ് നമ്മളെ നോക്കിയത് उसकी आंखों ने जो हमको देखा അത് എത്ര സുന്ദരവാ. वो कितनी सुंदर है। എന്നോട് അവര് ലൗഡ് മ്യൂസിക്കലല്ല, ഒന്ന് പാടാ എല്ലാരും. നിങ്ങൾ വേണം കൂടുതൽ ശബ്ദം എനിക്ക് കേൾക്കാൻ, ഇവരുടെ അല്ല. ഒരു തുടങ്ങിത്തരും. आराधना टीम वो शुरुआत करके ഇത്രയും देगी, സുന്ദർ पर आप उसे गाएंगे। തേരിയാക്കി നമുക്ക് ഒരുമിച്ചൊന്ന് പാടാം. एक साथ उसे गाएंगे। है कितनी सुंदर तेरी आँखें जो हर समय देखे मुझे। है कितनी सुंदर तेरी आँखें जो हर समय देखे मुझे। ഒന്നുകൂടെ. है कितनी सुंदर ആ तेरी आँखें जो जो हर समय देखे मुझे। तू मेरा अपना यीशु प्रभु ആ मैं भी. मैं भी हूँ ധൈര്യത്തോടെ അത് പറ. अब धैर्य के साथ कहिए, प्रभु तू मेरा अपना. तू ആ अपना यीशु प्रभु come on. मैं भी हूँ तेरा यीशु प्रभु। है कितनी सुंदर तेरी आंखें जो हर समय देखे मुझे। Jesus we love you. यीशु हम आपसे प्यार करते हैं। तेरी आँखें जो हर समय देखे मुझे। कितनी सुंदर तेरी आँखें जो हर समय देखे मुझे। ഈ വരികളെന്നും നിങ്ങൾ ഓർത്തിരിക്കണം. इस पंक्तियों को आप हर दिन याद रखें। तेरी आंखें जो हर समय എന്നെ നോക്കുന്ന കണ്ണെത്ര മനോഹരം. मुझको देखने वाली वो आंखें कितनी सुंदर है। അതെപ്പോഴും നിങ്ങൾ ദൈവത്തോടെ ഓർക്കണം. सदा आप इस बात को परमेश्वर के प्रति याद रखें। ഒരു ഗ്യാരണ്ടി ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരാം. एक ही बात यकीन से कहता हूँ, ഈ മാസം, इस महीने, ഈ ആഴ്ച इस हफ्ते ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ്, परमेश्वर की पवित्र आत्मा ദൈവത്തിന്റെ പുത്രന്റെ മഹത്വത്തെ നിങ്ങൾക്ക് കാണിച്ചു തരും. परमेश्वर के पुत्र की महिमा आपको वो दिखाएगा। ദൈവത്വം, ക്രിസ്തുവിലെ ദൈവത്വത്തെ നിങ്ങൾക്ക് വെളിപ്പെടുത്തി തരും. मसीह के देवत्व को वो आपको प्रकट करके देगा। നിങ്ങളത് കൊതിച്ചാൽ നിങ്ങൾക്ക് കിട്ടിയിരിക്കും. अगर आप उसके लिए भूखे हो तो वो आपको मिलकर रहेगा। ആമേൻ. आमेन। അതുകൊണ്ടാണ് യേശു കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ പറഞ്ഞ് നിന്റെ രാജ്യം വരണമേ പ്രാർത്ഥിക്കണമെന്ന് പറഞ്ഞു. इसके लिए प्रार्थना सिखाते समय यीशु मसीह ने कहा कि ऐसे प्रार्थना करो कि तेरा राज्य यहाँ അതിന്റെ पर आए। അർത്ഥം അവൻ രാജ്യത്തോട്ട് വരണം. उसका अर्थ वो राज्य तो को छोड़कर यहाँ पर आए। അതുകൊണ്ട് നമ്മളോട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയും उसके लिए पवित्र आत्मा हमसे कह रही है അവനെ വെളിപ്പെടുത്തി തരും. कि वो उसे प्रकट करके देगा। ഈ മാസത്തിൽ നമ്മുടെ ടെസ്റ്റ് മണി അതായിരിക്കണം. ये महीने का हमारी गवाही वो होगी, ഞാൻ എൻ്റെ യേശുവിനെ കണ്ടു, मैंने मेरे यीशु को देखा, ഞാൻ യേശുവിന്റെ മഹത്വം കണ്ടു. मैंने मेरे यीशु के महिमा को देखा। എത്ര പേര് വിശ്വസിക്കുന്നു? कितने लोग विश्वास करते हैं? ആമേൻ.
Amen.